लहान मुलांना आपण काही शिकवतो आणि ते किती पटकन विसरतात, नाही का? पण विचार करा, जर शिकणं हे ओझं न वाटता एक खेळ, एक उत्सव बनला तर. आज आपण अशाच एका प्रीस्कूलमधल्या उजळणी आठवड्याबद्दल बोलणार आहोत, जिथे अक्षरशः खेळातून शिकण्याची जादू घडते. हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर कधी ना कधी येतोच. महिनाभर जे काही शिकवलंय त्याची उजळणी तर करायची आहे, पण मुलांचा उत्साह कसा टिकवायचा, त्यांना कंटाळा न येऊ देता हे सगळं कसं बरं करायचं? तर याचं उत्तर आहे परीक्षेचा ताण देऊन नाही, तर खेळाच्या मजेतून. यालाच म्हणतात सराव व दृढीकरण आठवडा. चला तर मग या खेळकर शिक्षणाच्या जगात थोडं डोकावून पाहूया आणि बघूया हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं. आपली पहिली सफर सुरू होतीये वाहनतुकीच्या जगात. चाके, पंखा आणि शिणांच्या या विभागात आपण बघणार आहोत की खेळता खेळता मुलं रस्ता, पाणी आणि हवेतून चालणाऱ्या वाहनांना कसं ओळखायला शिकतात. इथे बघा, फक्त रस्त्यावरची वाहतूक ही एकच संकल्पना किती वेगवेगळ्या खेळांमधून शिकवली जातीये. ट्रॅफिक सिग्नलच्या खेळातून नियम शिकले, गाड्यांची चाकं मोजताना गणित शिकले, आवाजावरून गाडी ओळखताना निरीक्षण करायला शिकले आणि टायरच्या ठशांमधून रस्ता बनवताना तर चक्क कलाकारी केली. म्हणजे बघा, एकाच विषयातून कितीतरी गोष्टी शिकता येतात. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे वर्गीकरणाचा, म्हणजे गट पाडायला शिकणं. जेव्हा मुलं वाहनांची कार्डं उचलून जमीन, पाणी आणि हवा या 3 वेगवेगळ्या बॉक्समध्ये टाकतात, तेव्हा ते फक्त खेळत नसतात, तर त्यांच्या डोक्यात विचार सुरू होतो. कोणती गाडी कुठे चालते? यातून त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि आता थोडी विज्ञानाची गंमत. कागदाची होडी पाण्यावर मस्त तरंगते, पण तोच दगड मात्र लगेच बुडतो. असं का? ह्या छोट्याशा प्रयोगातून मुलं तरंगण्या आणि बुडण्यामागचं विज्ञान अगदी सहजपणे शिकतात. म्हणायला गेलं तर विज्ञानाचा पहिला धडा तोही खेळता खेळता. चला, वाहनांच्या दुनियेतून आता आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे वळूया. आपल्या समाजाचे आधारस्तंभ, म्हणजे ते सगळे लोक जे आपले आयुष्य सोपं करतात, आपले कम्युनिटी हेल्पर्स. हा खेळ तर एका कोड्यासारखाच आहे. डॉक्टर काय वापरतात आणि सुतार? अशा जोड्या जुळवताना मुलं फक्त चित्र जोडत नाहीयेत, तर प्रत्येक कामाचं महत्त्व आणि त्या व्यक्तीची ओळख त्यांच्या मनात पक्की होते. आणि भूमिका पालन म्हणजे रोल प्ले, ही तर खरी जादू आहे. जेव्हा एखादं मूल डॉक्टर बनून आपल्या खेळण्यातल्या बाहुलीला तपासतं, तेव्हा ते फक्त नक्कल करत नसतं. त्याच्या मनात सहानुभूती, काळजी घेण्याची भावना निर्माण होते. जबाबदारी म्हणजे काय हे ते नकळतपणे शिकायला लागतं. आणि मग येतो तो प्रश्न जो प्रत्येक मुलाच्या मनात एक स्वप्न पेरतो. मोठेपणी तुला कोण व्हायचं आहे? हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये, तर त्यांच्या भविष्यासाठीची एक छोटीशी ठिणगी आहे. त्यांची उत्तरं ऐकताना त्यांच्या आकांक्षांची एक सुंदर झलक आपल्याला दिसते. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवला जातो, तो म्हणजे आदराचा. प्रत्येक कामाचा आणि ते काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला हवा. मग तो डॉक्टर असो किंवा सफाई कर्मचारी. समाजासाठी प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. ही शिकवण मुलांच्या मनावर कायमची कोरली जाते. बरं, आता आपण बाहेरच्या जगातून थेट निसर्गाच्या जवळ जाऊया. आपला तिसरा विभाग आहे ऊन, पाऊस आणि थंडीचा. चला बघूया, ऋतू बदलतात तसं आपलं आयुष्य कसं बदलतं हे मुलांना कसं शिकवलं जातं. उन्हाळ्यात स्वेटर घालायचा की सुती कपडे, पावसात आईस्क्रीम खायचं की गरमागरम सूप प्यायचं. या चर्चेतून मुलं फक्त योग्य निवड करायला शिकत नाहीत, तर कोणत्या ऋतूत आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची हेही शिकतात. आता एक छोटंसं कोडं. सूर्य, आईस्क्रीम, पंखा आणि स्वेटर, यातलं वेगळं काय आहे? अगदी बरोबर, स्वेटर. हा खेळ मुलांची निरीक्षण शक्ती आणि तर्क लावण्याची क्षमता वाढवतो, आणि तेही इतक्या मनोरंजक पद्धतीने. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय शिकवलं जातंय, पण ह्या सगळ्यामागे एक जादू आहे, आणि ती जादू आहे कसं शिकवलं जातंय याची. चला, आता ह्या शिकवण्याच्या पद्धतीमागचं रहस्य उलगडूया. ही आहे ती 4 मुख्य तत्त्व जी या शिक्षण पद्धतीचा पाया आहेत. पहिलं, भूमिका पालन, ज्यातून मुलं दुसऱ्यांच्या भावना समजून घेतात. दुसरं, प्रत्यक्ष वस्तूंचा वापर, कारण हाताळलेली गोष्ट जास्त लक्षात राहते. तिसरं, लैंगिक समानतेचा संदेश, जो त्यांना एक चांगला माणूस बनवतो. आणि चौथं, चुका प्रेमानं सुधारणं, ज्यामुळे शिकण्याची भीती वाटत नाही, उलट आवड निर्माण होते. अगदी सोपं उदाहरण घ्या. स्वेटरचं चित्र दाखवण्यापेक्षा तो मऊ, उबदार स्वेटर प्रत्यक्ष मुलांच्या हातात देणं कितीतरी जास्त प्रभावी ठरतं. तो स्पर्श, तो अनुभव त्यांच्या मुलात कायमचा घर करून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे विचारांच्या भिंती तोडल्या जातात. मुली पोलीस ऑफिसर होऊ शकतात आणि मुलं स्वयंपाकघरात मदत करू शकतात. हा समानतेचा संदेश लहानपणापासूनच दिला जातो. यातूनच तर एक निरोगी आणि समान विचारांचा समाज घडणार आहे. पण या सगळ्याचा खरा उद्देश काय आहे?
फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं किंवा माहिती गोळा करणं नाही. या मागचा उद्देश खूप मोठा आहे. या सगळ्या खेळातून 2 अत्यंत महत्त्वाची कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. ती 2 कौशल्य आहेत, सामाजिक जाणीव आणि तर्कशक्ती. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूच्या जगाला समजून घेणं आणि योग्य अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता वाढवणं. हीच ती कौशल्य आहेत जी त्यांना भविष्यात एक जबाबदार आणि विचारशील नागरिक बनवतील. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या मुलांना त्यांचं बालपण खरंच जगू देतोय का? त्यांना खेळातून शिकायला आणि स्वतःचं एक वेगळं जग तयार करायला पुरेसा वेळ आणि स्वातंत्र्य देत आहोत का? यावर नक्की विचार करा.